नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडत्या आणि लाडक्या टिक्कर मराठी या युट्यूब चॅनलवर. आज सामान्य ज्ञानाचा आपण कितवा भाग बघतोय? 47वा भाग. या भागामध्ये असलेले आपले काही प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांचं आपण इथे विश्लेषण करणार आहोत. माहिती फार महत्वाची आहे, कारण कुठल्याही माहितीशिवाय आपण परीक्षेमध्ये येणारे प्रश्न सोडवू शकत नाही. त्या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्याला माहिती असलं पाहिजे आणि त्या संदर्भात अनेक काही माहिती म्हणजे एका प्रश्नाला अनेक माहिती जर आपल्याकडे असतील तर त्या संदर्भात कसाही प्रश्न विचारला तर आपल्याला नक्कीच उत्तर देता येतं. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा, कारण उपयोग तुम्हाला आहे, त्याचा फायदा तुम्हाला आहे आणि परीक्षेत चांगले मार्क तुम्हाला मिळणार आहेत. त्याचबरोबर शेअर करायचा आणि सुरुवातीला सांगतो, आवडलं तर जरूर लाईक करायचं. चला सुरुवात करूया आपल्या पहिल्या प्रश्नाला. आपला पहिला प्रश्न कोणता आहे बरं इथे? राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? राष्ट्रपती, राज्यपाल, माजी सरन्यायाधीश, मुख्यमंत्री. तर राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष हे कोण असतात? माजी सरन्यायाधीश असतात. हे लक्षात घ्या. आता माजी सरन्यायाधीश हे, आता पहिला आपण हे जाणून घेऊया की राष्ट्रीय मानवी हक्क जो आहे, राष्ट्रीय मानवी हक्क आयोग जो आहे याची स्थापना कधी झाली ते महत्वाचं आहे. याची स्थापना कधी झालेली आहे? 26 सप्टेंबर. कधी झाले? 26 सप्टेंबर 1993 ला. बरोबर की नाही? आता हा अध्यादेश होता. यानुसार म्हणजे या अध्यादेशानुसार काय झालं तर 12 ऑक्टोबर, लक्षात ठेवा, 12 ऑक्टोबर 1993 ला काय झालं? याची स्थापना झाली. हे लक्षात ठेवा. याची स्थापना कधी झाली? आपल्याकडे स्थापना झालेली आहे राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची 12 ऑक्टोबर 1993 ला. हे लक्षात ठेवा. बरं, आता महाराष्ट्रात कधी झाली? महाराष्ट्र राज्यामध्ये याची स्थापना झालेली आहे 6 मार्च 2001. कधी झाली? 6 मार्च 2001 ला याची स्थापना झाली. हे लक्षात ठेवा. आता सध्याचे कोण आहेत तर ते 9वे आहेत. हे लक्षात ठेवा. सध्या म्हणजे आत्ताचे 9वे अध्यक्ष हे कोण आहेत? राम सुब्रमण्यम. कोण आहेत? राम सुब्रमण्यम. ओके, तर हे लक्षात ठेवा. राम सुब्रमण्यम हे सध्या कोण आहेत? आता हे 9वे झाले. आत्ताचे सध्याचे हे 9वे झाले. बरोबर आहे की नाही? पहिले रंगनाथ मिश्रा होते. पहिले कोण होते? याचे पहिले अध्यक्ष हे कोण होते? रंगनाथ मिश्रा. रंगनाथ मिश्रा हे कोण होते? याचे पहिले अध्यक्ष. 1993 ते 96 म्हणजे ज्या वेळेला स्थापन झालं त्यावेळेला तिथून ते 1993 ते 1996 पर्यंत ते या पदावर होते, रंगनाथ मिश्रा. ओके. आता आपल्याकडे मानवी हक्क आयोगाचे कोण होते पहिले? महाराष्ट्रात मानवी हक्क आयोग जो आहे या आयोगाचे पहिले कोण होते? पहिले अध्यक्ष. तर ते लक्षात ठेवा. याचे पहिले अध्यक्ष बदर होते. कोण? एस बदर. एस बदर हे काय होते? याचे अध्यक्ष, पहिले अध्यक्ष. आता सध्या मला एक सांगा, महिला व बाल विकास याचे कोण आहेत? महिला व बाल विकास याचे अध्यक्ष कोण आहेत सध्या? विजया रहाटकर. कोण आहेत? विजया रहाटकर. हे लक्षात ठेवा. विजया रहाटकर हे सध्याचे कोण आहेत? तर मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष. सॉरी, महिला व बाल विकास याचे अध्यक्ष. बरोबर की नाही? हे लक्षात आलं. स्थापना कधी झाली? बघा, कुठलाही प्रश्न घेताना त्याच्या अवतीभोवतीचे प्रश्न फार महत्वाचे ठरतात. जर आपण ते करून नाही ठेवले तर मग काय होतं? आपल्याला कठीण होऊन जातं. बरोबर की नाही? इथे लक्षात आलं. मानवी हक्क आयोगाचे कोण? महिला बाल विकास. सध्याचे पहिले कोण? आत्ताचे कोण? हे सगळं फार महत्वाचं आहे. तर लक्षात ठेवा, मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष हे कोण असतात? तर माजी सरन्यायाधीश असतात. हे लक्षात ठेवा. चला
पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न कोणता आहे? भाषावार राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना केव्हा झालेली आहे? 1951, 1952, 1953, 1954. फार महत्वाचा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर काय बरं? काय असेल? 51, 52, 53, 54 काय असेल? तर 1953. बरोबर की नाही? आता हॅलो, कधी आला होता? आता काही महत्वाचं आहे ते मी इथे तुम्हाला लिहून देतो. 1948. बरोबर आहे. हे कुठलं होतं? दार आयोग. काय होता हा? दार आयोग होता. बरोबर की नाही? भाषावार प्रांत रचना, भाषावार प्रांत रचना यावर काय होतं? त्यांचं मत नव्हतं, म्हणजेच नकार होता. यासाठी हे लक्षात ठेवा. त्यानंतर कुठलं होतं? 1949. 1949 ला कुठलं आलं होतं? JVP. काय बरं? JVP ही समिती आली होती. आता ही समिती कशाबद्दलची होती? भाषासाठी. पण यांनी सुद्धा भाषावार जो प्रांत आहे, म्हणजेच जो राज्य आहे, भाषावार प्रांत किंवा आपण राज्य म्हणू, याला काय होता? नकार होता. यांचा सुद्धा नकार होता. आता JVP मध्ये कोण होतं? जे म्हणजे कोण होतं? हा, JVP मध्ये बघा, पंडित नेहरू, त्यानंतर सरदार पटेल, सरदार वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सीतारामय्या. पट्टाभी सीतारामय्या हे कोण होते? यामध्ये होते. बरोबर की नाही? पट्टाभी सीतारामय्या, त्यानंतर वल्लभभाई पटेल आणि नेहरू हे काय होते? JVP, जी 1949 साठी आली होती. भाषावार प्रांत रचनेसाठी दोघांचाही काय होता? नकार होता. हे लक्षात ठेवायचं. त्यानंतरची कुठली आली होती? 1953 मध्ये फाजल आली. काय आली? 1953 मध्ये फाजल आली. फाजल अली यांनी भाषावार प्रांत रचना करावी हे सुचवलं. हे लक्षात ठेवा. ओके, भाषावार प्रांत रचनेसाठी, भाषावार प्रांत रचना यासाठी यांचा काय होता? यांनी सकारात्मक केलं. सकारात्मक त्यांचा प्रतिसाद होता. बरोबर की नाही? 1953. आणि त्याच्यावरच काय झालं? तेलुगू भाषिकांचं पहिलं झालं. बरोबर की नाही? तेलुगू भाषिकांचे पहिले राज्य कोणतं बरं? पहिलं राज्य स्थापन झालं ते, त्या राज्याचं नाव काय आहे? आंध्र प्रदेश. बरोबर की नाही? आंध्र प्रदेश सध्याचे आंध्र प्रदेश याचे कोण आहेत? चंद्रबाबू नायडू आणि पवन कल्याण हे डेप्युटी काय आहेत? CM आहेत. तर तेलुगू भाषिक यांचं काय झालं होतं? 1953 मध्ये पहिल्यांदाच 1953 मध्ये पहिलं राज्य निर्मिती झाली. बरोबर की नाही? आता 1960 मध्ये काय झालं? तर 1960 मध्ये द्वैभाषिक, त्यातून 14वे हे महाराष्ट्र, बरोबर आहे की नाही? व 15वं कोणतं झालं? 15वं, 14वं महाराष्ट्र व 15वं गुजरात. बरोबर आहे की नाही? महाराष्ट्राची कधी स्थापना झाली? 1 मे 1960 साली. बरोबर की नाही? हे आपलं 14वं राज्य म्हणून झालं भाषावार प्रांत रचनेनुसार. हे लक्षात ठेवा. त्यानंतर फार महत्वाची एक माहिती सांगतो, ती म्हणजे 1975 मध्ये काय बरं झालं? 75 मध्ये सिक्कीम हा स्वतःहून काय झाला? स्वतःहून भारताचे राज्य बनले, म्हणजे सहभागी झालं. ते वर्ष होतं कुठलं? सिक्कीम हा भारताचा जो भाग बनला, म्हणजेच राज्य बनलं, ते कधी झालं? 1975. आणि कोणती घटना दुरुस्ती होती? तर 35वी घटना दुरुस्ती. हे लक्षात ठेवा. 35वी जी घटना दुरुस्ती होती. आणि महत्वाची म्हणजे काय? तर 36वी घटना दुरुस्ती जी आहे, 36वी घटना दुरुस्ती यानुसार काय झालं? ते भारताचे राज्य बनले. काय बनले? भारताचे राज्य बनले. हे लक्षात ठेवा.
36व्या घटना दुरुस्तीनुसार पूर्ण राज्याचा दर्जा. बाकी 2000 मध्ये काय झालं तुम्हाला माहिती आहे. वर्ष 2000 मध्ये काय झालं तर छत्तीसगड, उत्तराखंड, बरोबर आहे की नाही. छत्तीसगड, त्यानंतर उत्तराखंड आणि काय बरं, छत्तीसगड, उत्तराखंड, आणखीन कोणतं आहे एक 2000 साली. आता याच्यामध्ये कोणाकोणामधनं काय काय घडलं ते सांगा. छत्तीसगड हा कशापासून, उत्तराखंड आणि तेलंगणा, बरोबर की नाही. नाही, तेलंगणा 2014, बरोबर की नाही. याच्यामध्ये 2000 छत्तीसगड, उत्तराखंड आणि झारखंड, बरोबर आहे. झारखंड, बरोबर आहे. आता मला एक सांगा, ज्याला आपण CUJ असं करायचं. CUJ म्हणजे काय, सी म्हणजे काय तर छत्तीसगड, बरोबर आहे. छत्तीसगड याची कोणापासून झाली, मध्य प्रदेश. हा, मध्य प्रदेश यातून निर्मिती झाली. छत्तीसगडची निर्मिती मध्य प्रदेश पासून. आणि तुम्ही सांगा कोणत्या वर्षी. हा, आणि कितवं राज्य. हे कितवं झालं, हे 26वं. इथे छत्तीसगड, उत्तराखंड, उत्तराखंड हे उत्तर प्रदेश पासून बनलेलं, बरोबर की नाही. आणि झारखंड जे आहे, झारखंड हे बिहार पासून, बरोबर आहे. झारखंड बिहार पासून, उत्तराखंड उत्तर प्रदेश पासून, छत्तीसगड मध्य प्रदेश पासून. हे 26, 27 आणि 28. काय बरं, 26वे राज्य, बरोबर आहे. हे 27वे राज्य आणि हे काय झालं तर 28वे राज्य बनलेले आहे, बरोबर आहे की नाही. 28वं राज्य. हा 26वं छत्तीसगड, उत्तराखंड, 27वं झारखंड, 28वं आणि 29वं कोणतं झालं, तेलंगणा. 29वं हे कोणतं झालं, तेलंगणा, बरोबर आहे की नाही. कधी झालं, 2014ला. कशापासून तर आंध्र प्रदेश यापासून तेलंगणा. तर हे लक्षात ठेवा, हा प्रश्न विचारला जातो, तेलंगणा कितवं राज्य आहे. ओके, चला पूर्ण तुम्हाला माहिती दिलेली आहे. लक्षात ठेवा, संपूर्ण माहिती तुम्हाला या मध्ये मिळालेली आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न कोणता आहे, स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम कोणत्या देशाने बहाल केलेला आहे. भारत, न्यूझीलंड, अमेरिका, जपान. आता काही जणांना अमेरिका वाटत असेल, काही जणांना भारत वाटत असेल, बरोबर आहे. तर याचं योग्य उत्तर काय, न्यूझीलंड. स्त्रियांना मतदानाचा हक्क न्यूझीलंडने दिला. कसा तो पाहूया आपण. कोणत्या तर 1893 पासून. कधीपासून, 1893 पासून त्यांना हा मतदानाचा अधिकार दिला. हे लक्षात ठेवायचं. कधीपासून, 1993 पासून. 1919 पर्यंत त्यांना 1919 पर्यंत इथपर्यंत निवडणुकीसाठी उभे राहू शकत नव्हत्या. फक्त त्या काय करू शकत नव्हत्या तर निवडणुकीमध्ये काय करू शकत नव्हत्या, उभ्या राहू शकत नव्हत्या, बस. बाकी 1893 पासून त्यांना हा मतदानाचा अधिकार दिला होता. आपल्याला अमेरिका वाटतोय फॉरवर्ड, पण अमेरिकेने त्यांना महिलांना द्यायला खूप वेळ लावला. अलग लक्षात. आपल्याकडे 1951-52 मध्ये जेव्हा निवडणूक झाली पहिली भारताची, त्यावेळेला सुकुमार सेन पहिले आयुक्त होते, माहितीये ना. तर त्यावेळेला भारताने पहिल्यांदाच महिलांना दिलं होतं, बरं का. तर स्त्रियांना मतदानाचा हक्क असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर ते लक्षात ठेवा. विलिंग्टन ही काय बरं, याची राजधानी आहे, न्यूझीलंड. विलिंग्टन ही काय आहे, राजधानी कशाची बरं, न्यूझीलंडची, बरोबर आहे की नाही. आणि क्रिस्तोफर लक्सन काय बरं, याचे कोण आहेत, क्रिस्तोफर लक्सन हे कोण आहेत, पंतप्रधान. पंतप्रधान म्हणून कोण, क्रिस्तोफर लक्सन आहे, ते लक्षात ठेवायचं. ओके, स्त्रियांना मतदानाचा हक्क, बरोबर आहे. आपल्याकडे एक तारकुंडे समिती आली होती. त्या तारकुंडे समितीवर वयवर्ष 21 वरनं 18 वर्ष झालं होतं. कोणत्या वर्षी ते तुम्ही मला सांगायचं. आणि कोणती घटना दुरुस्ती कमेंट्स मध्ये, बरोबर की नाही. न्यूझीलंड याला हरवून आपल्या भारतीय क्रिकेट संघाने काय केलं आहे तर ICC चॅम्पियन ट्रॉफी जिंकलेला आहे. याचा सामना जो आहे
हा UAE मध्ये झाला होता, दुबईला लक्षात ठेवायचं. दुबईमध्ये याचा अंतिम सामना झाला आणि आपण न्यूझीलंडला हरवून किती वेळा, तिसऱ्यांदा आपण ICC चॅम्पियन ट्रॉफी जिंकलेलं, हेही लक्षात ठेवा. ओके. जपान बरोबर आपण कोणते युद्धाभ्यास करतो? धर्म गार्जियन, वीर गार्जियन, शन्यू मैत्री, जिमेक्स आणि मलाबारा, हे लक्षात ठेवायचं. ओके. अमेरिकेबरोबर कुठला आहे? टायगर ट्रम्प आहे ना. बाकीचे तुम्ही सांगा मला, आणखीन अमेरिकेबरोबर आपण काय करतोय? आणि अमेरिकेने आता आपल्यावर जे एप्रिल महिन्यापासून काय होणार आहे, तर कर प्रणाली ही वाढवणार आहेत, हे लक्षात ठेवा. चला पुढे जाऊया. डोनाल्ड ट्रम्प हे कितवे आहेत बरं? 47वे आहेत. बरोबर आहे. क्रिस्तोफर लक्सन हे कोणाचे आहेत? न्यूझीलंडचे पंतप्रधान आहेत. जपानचे पंतप्रधान कोण आहेत सांगा बरं. पुढचा प्रश्न, लोकायुक्त हे पद भारतात कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आलं? लोकायुक्त 1971, 1973, 1974, 1972, सॉरी, यापैकी कोणत्या? लोकायुक्त. लोकपाल नाही, लोकायुक्त. तर लक्षात घ्या, याचं उत्तर आहे 1971. 1971 आपल्यापासूनच सुरुवात होतो, म्हणजे महाराष्ट्रापासून. लक्षात घ्या. चला, लोकायुक्ताची नियुक्ती कोणाकडनं होते? लोकायुक्त याची नियुक्ती ही कोणाकडनं होते? राज्यपाल. हे लक्षात ठेवा. राज्यपाल जो आहे याची नियुक्ती करतो आणि लोकपाल जो आहे याची नियुक्ती हा कोण करतो? राष्ट्रपती करतो. कोण करतो? राष्ट्रपती. हे लक्षात ठेवा. ओके. आणि याचा कोण असतो बरं? हा लोकपाल कोण असतो? लोकायुक्त. लोकायुक्त हा निवृत्त मुख्य न्यायाधीश. काय बरं? निवृत्त मुख्य न्यायाधीश किंवा, हे लक्षात ठेवा, काय बरं? किंवा उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश किंवा उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश. बरोबर आहे की नाही? हे लक्षात ठेवा. आता आपले मुख्य न्यायाधीश सध्याचे मुंबई हायकोर्टाचे कोण आहेत? आलोक आराध्य. देवेंद्र उपाध्याय होते 47वे, आता 48वे आपले कोण झालेत? आलोक आराध्य झालेत. तर एकतर मुख्य न्यायाधीश किंवा उच्च न्यायालयातले निवृत्त न्यायाधीश हे लोकायुक्त बनू शकतात. यामध्ये वयाची अट किती आहे? 45 आहे. ओके, कमीत कमी. आणि यांचा कार्यकाळ जो आहे तो तुम्ही मला कमेंट्स मध्ये सांगायचा आहे. बरोबर आहे की नाही? लोकायुक्त. आता 1971 मध्ये लोकायुक्त आणि उपलोकायुक्त. कधी बरं? 1971 मध्ये लोकायुक्त व उपलोकायुक्त म्हणून कोणत्या राज्याने सुरुवात केली? तर महाराष्ट्र या राज्याने पहिल्यांदा सुरुवात केली. पहिले राज्य ज्याने काय केलं? याची सुरुवात केली. महाराष्ट्र पहिले राज्य आहे जे लोकायुक्त आणि उपलोकायुक्त 1971. त्यामुळे जर लोकायुक्ताचा प्रश्न विचारला तर कोणतं येणार? आपलं महाराष्ट्र येणार. 1971 यामध्ये लोकायुक्त आणि उपलोकायुक्त सुरू करणार प्रथम. आणि स्थापना जी झाली, याची स्थापना ती झाली 1972 ला. कधी झाली? 1972. हे लक्षात ठेवायचं. या अगोदर 1970 मध्ये, कधी बरं? 1970 मध्ये काय केलं होतं? याचा 1970 मध्ये कायदा मंजूर करणारं पहिलं राज्य कोणतं होतं? कायदा मंजूर करणारे पहिले राज्य हे कोणतं होतं? ओडिशा. ओडिशा पहिलं राज्य मंजूर करणारं ओडिशा होतं. पण स्थापन मात्र केलं त्यांनी लोकायुक्ताला. याची स्थापना जी आहे लोकायुक्ताची, याची स्थापना आहे 1983. काय बरं? 1983 ला याची स्थापना केली. आपण स्थापना केली 1972. त्यामुळे आपण पहिला येतो. हे लक्षात ठेवा. 71 मध्ये काय झालं? मंजुरी झाली आणि 72 ला स्थापना केली. लोकायुक्त आणि उपलोकायुक्त. ओडिशाने मंजुरी केली 1970 ला,
पण स्थापना मात्र केली 1983 ला, हे लक्षात ठेवा. ओके. महाराष्ट्राचे पहिले लोकायुक्त कोण होते? SP कोतवाल. महाराष्ट्राचे पहिले लोकायुक्त हे कोण होते? SP कोतवाल. आता यांचा कार्यकाळ काय आहे? 1971 पासून ते मला वाटतं 73 पर्यंत आहे. नाही, 1971. नाही, स्थापना झाली ना 1972 ला. 1972 पासून ते 1977 पर्यंत आहे. बरोबर आहे. ओके, हे लक्षात ठेवा. आता VM कानडे आहेत 2021 पासून. सध्या कोण आहेत? सध्या तर काय बरं त्यांचं? VM कानडे. VM कानडे हे कधी आहेत? 2021 पासून काय आहेत बरं? लोकायुक्त म्हणून या पदावर आहेत. कळलं? आता लोकपाल पासून लोकपाल जाणून घेऊया. लोकपाल काय रे? कोण आहेत लोकपाल? लोकपाल, बरोबर की नाही? पहिले कोण होते? पहिले लोकपाल भारताचे. हे काय असतात? भारताचं, बरोबर की नाही? बघा, ज्यांना ज्यांना माहित नसेल त्यांनी लक्षात ठेवा, लोकपाल भारताचा असतो, लोकायुक्त हे प्रत्येक राज्यामध्ये असतात. फरक हा आहे. पहिले कोण होते? पिनाकी चंद्र घोष. पिनाकी चंद्र घोष, बरोबर आहे की नाही? हे पहिले. जर तुम्हाला विचारलं यांचा कार्यकाळ काय होता? 2019 ते 22, बरोबर की नाही? 2019 ते 2022 पर्यंत या पदावर होते पिनाकी चंद्र घोष. ओके. आता कोण आहेत? अजय माणिकराव खानविलकर. आता सध्या कोण आहेत? अजय माणिक खानविलकर. कळलं? कधीपासून आहे ते? 27 फेब्रुवारी पासून आहे. 27 फेब्रुवारी 2024 पासून. 27 फेब्रुवारी 2024 पासून त्या या पदावर आहेत. लक्षात ठेवा. ओके. लोकपाल हा शब्द कोणी काढला होता? लोकपाल हा शब्द जो आहे हा कोणी बरं? संघवी. हे लक्षात ठेवायचं. कोणी? डॉक्टर LM संघवी. LM संघवी यांनी हा लोकपाल शब्द काढला. कोणत्या वर्षी? तर 1963 मध्ये. कधी काढला? 1963 मध्ये. हे लक्षात ठेवा. लोकपाल हा शब्द LM संघवी यांनी 1963 मध्ये काढला होता. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. फार महत्वाचं आहे. तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितली. लोकपाल आणि लोकायुक्त. लोकपाल तुम्हाला जास्त विचारलं जातं. कोणत्या? पहिले कोण? त्यांचा कालखंड काय? सध्याचे कोण आहेत? अजय माणिकराव आहेत. लोकायुक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये स्थापना झाली. कधी झाली? 1971 ऍक्ट आला होता आणि 72 ला स्थापना झाली. पहिलं राज्य ओडिसाने 1970 ला केलं, पण 1983 ला स्थापना केली. हे सगळे फार महत्वाचे ठरतात. बरोबर आहे की नाही? चला पुढे जाऊया. पुढच्या प्रश्नाकडे. आपला विजेते बॅच आहे. विजेत्या बॅच मध्ये काय तुम्हाला वैशिष्ट्य दिसत आहेत? दररोज तुम्हाला 4 तास लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला इथे मिळत आहेत. टॉपिक नुसार PDF, विषयांचं ई बुक व चालू घडामोडीचं मासिक, मॉक टेस्ट, प्रॅक्टिस साठी डाऊट सेशन, जे तुम्हाला कळत नाही, शंका कुशंका आहे, हे सर्वच्या सर्व तुम्हाला इथे उपलब्ध आहे. आणि यासाठी अधिक माहिती हवी असेल तर 8233007373 वर काय करायचा? संपर्क साधायचा. आपला कार्यालयाचा हा संपर्क आहे. शहराचा प्रथम नागरिक हा कोण असतो? इथे दिलेलं काय आहे? शहराचा प्रथम नागरिक हा कोण असतो? महापौर, नगरसेवक, राज्यपाल, मुख्यमंत्री. आता शहराचा विचारलाय, राज्याचा नाही बरं का, आणि देशाचा नाहीये. तर लक्षात ठेवा, शहराचा ज्या वेळेला असतो त्यावेळेला उत्तर तुमचं काय आहे? महापौर. आता तुम्हा सर्वांनाच माहिती आहे महापौर कोणाचा असतो? BMC, बरोबर की नाही? आता BMC म्हणजे बॉम्बे. मी आता मुंबईचा म्हणून BMC म्हणतो, बरोबर की नाही? पण महानगरपालिका हे त्याचं उत्तर योग्य आहे. महानगरपालिकेचा कोण असतो? महापौर असतो, बरोबर आहे की नाही? आणि तो शहराचा प्रथम नागरिक असतो. हे लक्षात ठेवा. म्हणजेच काय बरं?
महापौर कुठला असतो? महापौर हा कोणता आहे? तर महानगरपालिका, मनपा याचा असतो, बरोबर की नाही? याची निवड कुठली होते? निवड महानगरपालिका सदस्यातनं, बरोबर की नाही? महानगरपालिका सदस्य, सर्वाधिक महानगरपालिका हा मनपा जी आहे ही कुठली आहे? बृहन्मुंबई. हा, बृहन्मुंबई जी मुंबई महानगरपालिका आहे मुंबईची, याची काय आहे? तर 227 इतकी सदस्य, हा सदस्य संख्या, हे लक्षात ठेवायची, बरोबर की नाही? आणि याचा ऍक्ट जो आहे हा 1888, बरोबर आहे? सर्वात जुनी कुठली आहे? सर्वात जुनी मनपा ही कोणती आहे? तर मद्रासची आहे, बरोबर आहे? कधीची आहे याची? 1688, बरोबर की नाही? स्थापना झाली होती. सध्या किती आहेत रे? सध्या मनपा या किती आहेत? महानगरपालिका या आहेत 29. 29वी ही कोणती आहे? जालना, हे लक्षात ठेवायचं. ओके. आता नव्याने झालेली जी महानगरपालिका आहे, नव्याने झालेली मनपा, याच्या पहिली जी सभा असते, पहिली सभा, या सभेचे अध्यक्ष कोण असतात? विभागीय आयुक्त. कोण असतात? विभागीय आयुक्त, हे लक्षात ठेवा. ओके. महापौराचा कार्यकाळ किती आहे? महापौर याचा कार्यकाळ किती आहे? याचा कार्यकाळ आहे 2.5 वर्ष. 2.5 वर्ष कार्यकाळ, हे लक्षात ठेवा. आता एक निवडून आला महापौर निवडून आल्यानंतर म्हणजेच 6 महिने अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही. काय येत नाही? अविश्वासाचा ठराव त्यावर मांडता येत नाही, हे लक्षात ठेवा. मुंबईचे कोण होते पहिले? 1931-32 ला जे.बी. बोमन बेहराम हे 1931-32 या काळामध्ये पहिले महापौर, हे लक्षात ठेवा. कोणाचे? मुंबई प्रांताचे, मुंबई प्रांत याचे, हे लक्षात ठेवा. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीच्या वेळेला कोण होते? महाराष्ट्र राज्य निर्मिती या वेळेस महापौर कोण होते? महापौर तर ते कोण होते? देसाई होते. व्ही.एस. देसाई. हे कोण होते? याचे महापौर होते. 1960 1960 ते 61 या काळामध्ये. आता सध्याचे कोण आहेत? किशोरी पेडणेकर आहेत ना. सध्याचे कोण आहेत? सध्याचे मुंबईचे किशोर पेडणेकर, बरोबर आहे? किशोर पेडणेकर हे सध्याचे आहेत. महापौर हा शब्द कोणी दिला? महापौर हा जो शब्द आहे हा विनायक दामोदर सावरकर, ओके, सावरकर यांनी दिला. याला मेयर म्हणायचे. आणि महापौर हा शब्द कोणी सुचवला? तर सावरकरांनी सुचवला. तर सर्वात जुनी तुम्हाला सांगितली महानगरपालिका, बृहन्मुंबई महानगरपालिकेची सदस्य संख्या जी आहे ती सर्वाधिक आहे, ती तुम्हाला माहिती असली पाहिजे. ऍक्ट आहे तो 1888 नुसार, बरोबर आहे. सध्या कोण आहेत मुंबई महानगरपालिकेचे? भूषण गगराणी. हा मनपा मुंबई जी आहे याचे कोण आहेत? मुंबई
आयुक्त कोण आहेत याचे, तर भूषण गगराणी. भूषण गगराणी हे काय आहेत, याचे आयुक्त आहेत. बरोबर आहे की नाही. क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचारलं तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठी कुठली आहे, पुण्याची. बरोबर की नाही. आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक महानगरपालिकेची संख्या आहे, तर ठाणे जिल्ह्यामध्ये. किती आहेत, 6. हे लक्षात ठेवा. चला पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. कोणता आहे पुढचा प्रश्न? राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना केव्हा झालेली आहे? 1991, 1992, 1993, 1994. काय बरं, कोणता राष्ट्रीय मागास म्हणजे नॅशनल कोणता आहे बरं, राष्ट्रीय मागासवर्गीय आयुक्त आयोग. बघा याला काही कलम आहेत, पण याचा अगोदर उत्तर देऊया. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना 1993 मध्ये झाली आहे, 1993 मध्ये. ओके. आता याला घटनात्मक दर्जा कधी देण्यात आला? घटनात्मक दर्जा जो आहे हा दर्जा देण्यात आला कधी बरं, तर 102 ही जी घटना दुरुस्ती होती, या घटना दुरुस्तीत देण्यात आला, हे लक्षात ठेवा. ओके. ही कधी झाली होती 102वी? तर 2018ला ही काय झाली होती, 102वी घटना दुरुस्ती झाली, ज्यामध्ये राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा हा देण्यात आला, हे लक्षात ठेवा. आता भारतीय संविधानाच्या कोणता आहे रे, तर भारतीय संविधानाच्या कोणत्या बरं, 338B यामध्ये आहे. बघा अनुसूचित जातीसाठी, अनुसूचित जाती जे आहेत यासाठी 338 आहे, आणि अनुसूचित जमाती यासाठी काय आहे, 338B आहे. काय आहे, 338B, हे लक्षात ठेवा. ओके. राष्ट्रीय अनुसूचित जात याचे आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? अनुसूचित जाती आयोगाचे, अनुसूचित जाती आयोग याचे अध्यक्ष कोण आहेत? किशोर मकवाना. कोण आहेत? किशोर मकवाना, हे लक्षात ठेवा. किशोर मकवाना. बघा हे काही महत्वाचे आहेत, आपण काय करतो, काय काय महत्वाचेच करतो, जसं आपलं सर्वोच्च न्यायालयाचे आहेत, त्यानंतर इलेक्शन कमिशन, हे सुद्धा महत्वाचे आहेत. किशोर मकवाना झाले. राम सुब्रमण्यम, ह्युमन राईट्स. बरोबर की नाही. आता आपल्या संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये येतं? कलम 23 येतं ना, ह्युमन ट्रॅफिकिंग. बरोबर की नाही. तर राम सुब्रमण्यम, विजया रहाटकर, त्यानंतर किशोर मकवाना हे महत्वाचे ठरतात. ज्या वेळेला असे प्रश्न विचारतील तुम्हाला याची उत्तरं आली पाहिजेत. बरोबर की नाही. ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. भारताचे सर्वोच्च न्यायालय कुठे आहे यापैकी? मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई. आता सर्वोच्च न्यायालय म्हणजेच आपलं काय म्हणतो त्याला, सुप्रीम कोर्ट. आणि आपलं सुप्रीम कोर्ट कुठे आहे? तर ते आहे दिल्लीला. एकमेव आहे, त्याचं कुठलंही नाही. मुंबई जे आपलं हायकोर्ट आहे, उच्च न्यायालय, याची स्थापना झाली होती 1961 मध्ये. 1861 मध्ये ऍक्ट आला होता. बरोबर की नाही. 1861 ला ऍक्ट आला, त्यावेळेला कोण होता? व्हाईसरॉय. पहिलाच व्हाईसरॉय झाला होता ना, कॅनिंग. त्याच्या काळामध्ये मुंबई, मद्रास आणि कलकत्ता 3. त्यानंतर 1866 ला अलाहाबाद या उच्च न्यायालयाची स्थापना झाली. आपल्याकडे मुंबई हायकोर्टाचे कोण होते? सॉसे, हे पहिले न्यायाधीश होते. आता मी तुम्हाला सांगितलं आलोक आराध्य हे 48वे आतापर्यंतचे झालेले आहेत. सर्वोच्च न्यायालय याची आपण काय पाहिलं, 1935 मध्ये काय झालं होतं, कायद्यानुसार 1935 चा जो कायदा होता, या कायद्यानुसार फेडरल कोर्ट याची स्थापना झाली होती. काय झाली होती? फेडरल कोर्ट. आणि नंतर मग 28 जानेवारी 1950 ला काय झालं होतं याचं, 28 जानेवारी 1950 ला याची स्थापना झाली. आणि स्थापना झाल्यानंतर आपण त्याला काय म्हणतो, सर्वोच्च न्यायालय. बरोबर आहे की नाही. आता किती याला 75 वर्ष पूर्ण झाली 2025 ला. 75 रुपयाचं नाणं काढलं होतं, हे लक्षात ठेवा. बरोबर की नाही. सर्वोच्च न्यायालय. आता याचा कलम कोणता येतो, तर याचा कलम येतो 124. काय येतो? कलम 124 येतो, हे लक्षात ठेवायचं. पहिले न्यायाधीश कोण होते आपले? कलम 124 ते 47 ना, किती आहे? 147. 147. बरोबर की नाही. घोषवाक्य काय? यतो धर्मो
हा घोष वाक्य काय आहे? यतो धर्मो ततो सतो जया. सतो जया म्हणजे सतोजय, म्हणजे जिथे धर्म आहे तिथे काय आहे? विजय आहे. बरोबर की नाही? आपण स्त्रोत कोणाकडनं घेतलेला आहे? स्त्रोत अमेरिका. अमेरिका या देशाकडनं आपण काय घेतलेलं आहे? स्त्रोत घेतलेला आहे. बरोबर की नाही? म्हणजे स्वतंत्र न्याय व्यवस्था ही आपण कोणाकडनं घेतलेली आहे? स्वतंत्र न्याय व्यवस्था ही आपण अमेरिकेकडनं घेतली. आणि न्यायिक पुनर्विलोकन हे आपण कोणाकडनं घेतलेलं आहे? अमेरिकेकडनं घेतलेलं आहे. हे लक्षात ठेवा. ओके. न्यायाधीशांची बडतर्फी सुद्धा आपण न्यायाधीश यांची बडतर्फी ही आपण काय घेतलेली आहे? अमेरिकेकडनं घेतली. हे लक्षात ठेवा. पहिल्या महिला सर्वोच्च न्यायालय यात पहिल्या महिला कोण होत्या? पहिल्या महिला न्यायाधीश म्हणून कोण होत्या? फातिमा बीबी. फातिमा बीबी हे कोण होत्या? पहिल्या महिला न्यायाधीश. हे लक्षात ठेवायचं. बघा, फार महत्वाचं आहे, कारण आता आपण जे काही अभ्यास करतो त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, बरोबर आहे. उच्च न्यायालयाचा कलम तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. उच्च न्यायालयाचा कलम काय आहे? कलम 214 आणि कलम 231. प्रत्येक राज्यामध्ये एक काय असणार? उच्च न्यायालय हे कलम 214 सांगतं, आणि 2 किंवा 3 किंवा त्याही पेक्षा अधिक असेल तर 231 सांगतं. बरोबर आहे की नाही? कलम सांगितलेला आहे, अपॉइंटीज सांगितलेले आहेत. बरोबर की नाही? तर सर्वोच्च न्यायालय हे लक्षात ठेवा. ओके. सध्याचे कोण आहेत सर्वोच्च न्यायालयाचे? सध्याचे सरन्यायाधीश, सध्याचे काय आहेत? सरन्यायाधीश हे कोण आहेत? तर संजीव खन्ना आहेत. कोण आहेत? संजीव खन्ना. बरोबर आहे. हे कितवे झाले? हे 51वे. बरोबर आहे की नाही? कानिया हे पहिले, डी वाय चंद्रचूड आहे तर 50वे झाले. ओके. उदयललित हे 49वे होते. हा रमण्णा हे 48वे होते. बरोबर की नाही? 48वे रमण्णा, ललित 49वे, 50वे डी वाय चंद्रचूड आणि 51वे संजीव खन्ना. हे लक्षात ठेवायचं. हा हे फार महत्वाचं आहे. जेवढे जेवढे तुम्ही माहिती घेत जाणार तेवढे तेवढं काय होत जाणार? तुमचं अभ्यास जो आहे हा पक्का आणि मजबूत होत जाणार. हे लक्षात ठेवा. हा आणि आपण आता काही इथे फक्त मी पटापट उत्तर देऊन टाकतो. संविधानातील कलम 350 कशाशी आहे संबंधित? बघा, राष्ट्रीय आणीबाणी कलम काय येतो? 352. राज्य आणीबाणी काय येतो? कलम 356 येतो. आर्थिक आणीबाणी जो आहे हा कलम 360. आणि हे आपण कोणाकडनं घेतलंय? जर्मनी. बरोबर आहे की नाही? जर्मनी ही 3दा झालेली आहे. बरोबर आहे. 356 नुसार म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी 3दा, हा राज्य आणीबाणी यामध्ये मणिपूर 10 वेळा, आणि 360 आर्थिक बाणी आतापर्यंत लागू झालेली नाही. त्यामुळे कलम 350 याचा संदर्भ यापैकी येत नाही. मग मला कमेंट्स मध्ये सांगायचं की कलम 350 नक्की काय आहे. ओके. 350 काय आहे? हे आपण जर्मनीकडनं घेतलंय. महाराष्ट्रात आतापर्यंत 3दा झाली आहे. पोलीस भरती 2025 लाईव्ह प्लस रेकॉर्डेड हे तुम्हाला 1200चं आहे, आणि सामान्य ज्ञानाचं लाईव्ह प्लस रेकॉर्डेड 399 मध्ये तुम्हाला उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधायचा आहे. भारतातली पहिली सार्वत्रिक निवडणूक सर्वसाधारणपणे केव्हा झाली होती? याचं उत्तर आहे 1951-52. आता सध्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे कोण आहेत? ज्ञानेश कुमार आहेत. बरोबर आहे. राजीव कुमार हे होते 25वे, आता 26वे झालेत ज्ञानेश कुमार. बरोबर आहे. याची स्थापना कधी झाली होती? 25 जानेवारी 1950. बरोबर की नाही? 25 जानेवारी हा मतदार दिवस आपण साजरा करतो. पहिले आयुक्त कोण होते? सुकुमार सेन. हे लक्षात ठेवा. ओके. एवढे फार महत्वाचे आहेत. आणि कलम कोणता आहे याचा? 324 आहे. हे लक्षात ठेवा. चला, निवडणूक आयुक्ताची नेमणूक कोण करतात? जे आता मी तुम्हाला सांगितलं, राष्ट्रपती काय करतात? निवडणूक आयुक्ताची नेमणूक करतात. निवडणूक आयुक्त आता आपल्या महाराष्ट्रामध्ये निवडणूक आयुक्त म्हणून कोण झालेत? कोणाची? दिनेश वाघमारे. बरोबर की नाही? तर आणि ज्ञानेश कुमार हे कोण आहेत? केंद्रीय निवडणूक आयुक्ताचे आहेत. सरन्यायाधीश आपले कोण आहेत? संजीव खन्ना आहेत. राज्यपाल आहेत CP राधाकृष्णन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. मुख्यमंत्री कोण आहेत? देवेंद्र फडणवीस. बरोबर की नाही? हे लक्षात ठेवा. आणि आपल्याकडे स्थापना कधी झाली आहे? तर
1994ला, बरोबर की नाही? 93-94. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमान्वये निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आलेली? बघा, मी आत्ताच सांगितलं होतं कोणत्या कलमान्वये. कलम 324 या अंतर्गत काय झालेली आहे, तर निवडणूक आयोगाची स्थापना यामध्ये करण्यात आलेली आहे. म्हणजे काय याच्यासाठी बघा, दरवेळेला मी सांगतोच, ज्यांना अधिकची माहिती पाहिजे असेल त्यांनी काय करायचं, सतत आपल्या लेक्चरला जॉईन व्हायचं, बरोबर की नाही? आणि काय करायचं, भारतीय घटनेच्या कोणत्या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यात एक उच्च न्यायालय असतं? आता या प्रश्नाचं उत्तर जे आहे हे तुम्ही मला सांगायचं आहे, बरोबर की नाही? हा प्रश्न खास तुमच्यासाठी इथे सोडून जातोय आणि मग मला सांगायचं या प्रश्नाचं उत्तर काय ते. ठीक आहे, तर आपण आता इथे थांबूया. टेलिग्राम लिंक जॉईन करा आणि ऍप डाउनलोड करा आणि महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा, चॅनलला शेअर करा आपली लिंक, आणि आवडलं तर नक्कीच लाईक करा, बरोबर की नाही? वेळेचा स्लॉट असतो आम्हाला, त्याच्यामुळे थोडंसं फास्ट घेतलं. पण हे प्रश्न मी आधी पण घेतलेले, ज्यांना विश्लेषण पाहिजे असेल त्यांनी त्यावेळेला पाहायचं, पण मी तोंडी सुद्धा विश्लेषण तुम्हाला दिलेलं आहे. त्यामुळे राज्यशास्त्र फार महत्वाचं आहे, अनेक कलम आहेत, त्यामुळे अभ्यास करायचा. आपण आज तिथेच थांबूया. कसा वाटला हा कमेंट्समध्ये सांगा, माहिती कशी वाटली, आणि आवडली असेल तर लाईक करा, शेअर मात्र जरूर करा, नक्कीच सांगेन, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.